सा माझा कातरीला न कळत, नागविले समस्त मजत्याने. जागा होता हे जव कळले, एकाएकी रडू कोसळले. रुपये 30,000 गेले, मन हळहळले अत्यंत. त्या तो होत्या अवघ्या नोटा, होता ऐसा अवचित तोटा. भरला माझे हृदयी धडका, ब्राह्मण उलटा समजावी. गोड न लागे अन्न पाणी, होऊन ऐसा दीनवाणी. 15 दिवस तेच ठिकाणी, राहिलो बैसूनी ओटीवर. 15वा दिवस संपता, सवाल करीत रस्त्याने फिरता. फकीर एक आला अवचिता, मज रडताना पाहिले. तुसे तो मज दुःखाचे कारण, केले म्या ते समस्त निवेदन. तो म्हणे हे होईल निवारण, करीशील सांगेन मी तैसे. फकीर एक तुझ सांगेन, देईन त्याचे ठाव ठिकाण. तया लागी जाई तू शरण, तो तुझ देईल धन तुझे. परी मी सांगे ते आचरे व्रत, इच्छितार्थ प्राप्तीपर्यंत. त्याग तुझा आवडता पदार्थ, तेणे तव कार्यार्थ साधेल. ऐसे करिता फकीर भेटला, पैका माझा मजला मिळाला. मग मी तो वाडा सोडिला, किनारा धरिला पूर्ववत. मार्ग क्रमिता लागली नाव, होईन तेथे मज शिरकाव. तो एक शिपाई सुस्वभाव, देई मज ठाव नावेत. लागोनी सुदैवाचा वारा, आली नावती परतीरा. गाडीत बैसलो आलो जव घरा, दिसली या नेत्रा मशीदमाई. येथे बाबांची गोष्ट सरली, पुढे श्यामासी आज्ञा झाली. घेऊन जाई ही पाहुणे मंडळी, जेवू त्या घाली घरासी. असो पुढे पात्रे वाढिली, माधवरावांस जिज्ञासा झाली. पाहुण्या लागी पृच्छा केली, गोष्ट ती पटली की तुम्हा. पाहू जाता वास्तविक, साई बाबा इथले स्थायिक. नाही समुद्र नाव नाविक, तया हे ठाऊक केव्हाही. कैचा ब्राह्मण कैची हवेली, जन्म गेला वृक्षाचे तळी. कोठून एवढी संपत्ती आणली, जी मग चोरिली चोराने. म्हणून ही गोष्ट निवेदिली, तीही तुम्ही येताच आरंभिली. येणे मिशे तुम्हासी पटविली, वाटे घडलेली पूर्वकथा. तेव्हा पाहुणे होऊनी सद्गद, म्हणाले साई आहेत सर्वविद. परब्रह्म अवतार निर्द्वंद्व, अद्वैत अभेद व्यापक. तयांनी जी कथिली आता, अक्षरे अक्षरती आमुचीच कथा. चला हे गोड भोजन सरता, कथितो सविस्तरता तुम्हा ते. बाबा जे जे बोलून गेले, ते ते सर्वचिकी घडलेले. ओळख नसता त्या कैसे कळले, म्हणून सगळे अघटित हे. असो पुरे होता भोजन, माधवरावांसह वर्तमान. चालले असता तांबूल चर्वण, कथा निरूपण आरंभिले. वदे दोघांमाजील एक, घाटची माझा मूळ मुलुख. परी त्या समुद्रपट्टीचा देख, होता अन्नोदक संबंध. तदर्थ गेलो गोमांतकात,